वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 4, 5, 6 भाग क्रमांक 2 मध्ये मी घेतलेत, कारण या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल, तुम्ही पाहायला कंटाळाल. म्हणून मी याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न घेतलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये चौथा, 5वा, 6वा प्रश्न घेतला आहे. आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग 3रा, त्याच्यामध्ये 7वा आणि 8वा प्रश्न येणार आहे. या तीनही व्हिडिओच्या लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे, तेही तुम्ही पाहू शकता. मी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत, ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्टवरून तुम्हाला हवा तो विषय पहा. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, मॉडेल क्वेश्चन पेपर सगळं काही दिलेलं आहे. पहा, अभ्यास करा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चला तर पाहूया सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या पाठावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. 1. क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. 2. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. 3. सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. 4. अध्यक्ष आणि सचिव. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. फरक 4 गुणांच्यासाठी येतो, त्यामुळे 4 मुद्दे तरी फरकाचे प्रत्येक ठिकाणी आले पाहिजेत. पाहूया पहिला फरक. एका भागामध्ये क्रियाशील सभासद, दुसऱ्या भागामध्ये नाममात्र सभासद. पहिला मुद्दा लिहायचा असा मध्ये अर्थ. दोन्हींचा अर्थ 2 भागात लिहायचा. सभासदांच्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या भागधारक व्यक्तीस क्रियाशील सभासद म्हणतात. सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. दुसरा मुद्दा आहे भागधारणा. क्रियाशील सभासद संस्थेचे प्रवेश शुल्क भरतो आणि किमान भाग खरेदी करतो. नाममात्र सभासद संस्थेचे केवळ प्रवेश शुल्क भरतो, त्याने भागांची खरेदी केलेली नसते. हा दुसरा फरकाचा मुद्दा झाला. आपण तिसरा आणि चौथा मुद्दा पाहूया. तिसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव, म्हणजे कोणाचं नाव असतं ते पाहू. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. नाममात्र सभासदाने भागांची खरेदी केली नसल्याने भाग प्रमाणपत्रावर त्याचे नाव नसते. आणि चौथा मुद्दा आहे मतदानाचा आणि व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार कोणाला आहे नाही या संदर्भातला. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार असतो. तसेच निवडून आल्यास संस्थेच्या व्यवस्थापनात तो सहभागी होऊ शकतो. नाममात्र सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार नसतो. व्यवस्थापन समितीवर निवडून येण्यास नाममात्र सभासद अपात्र असतो. आता दुसरा फरक पाहूया. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. अर्थ लिहायचा पहिल्यांदा. सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. ज्या व्यक्तीने क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी केलेली असते त्याला सहयोगी सभासद म्हणतात. दुसरा मुद्दा आहे फरकाचा भाग धारणा. नाममात्र सभासद संस्थेचे केवळ प्रवेश शुल्क भरतो, त्याने भागांची खरेदी केलेली नसते. सहयोगी सभासद क्रियाशील सभासदाबरोबरच प्रवेश शुल्क भरतो आणि संयुक्तरित्या भागधारण करतो. तिसरा मुद्दा आहे फरकाचा भाग प्रमाणपत्रावर नाव. नाममात्र सभासदाने भागांची खरेदी केली नसल्याने भाग प्रमाणपत्रावर त्याचे नाव नसते. सहयोगी सभासदाने संयुक्तपणे भाग खरेदी केलेले असल्याने भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर त्याचे नाव असते. चौथा फरकाचा मुद्दा आहे मतदानाचा अधिकार. नाममात्र सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदानाचा अधिकार नसतो. क्रियाशील सभासदाच्या अनुपस्थितीत सहयोगी सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो. पुढचा तिसरा फरकाचा विषय दिलाय क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद.
मुद्दा आहे अर्थ. सभासदत्वाच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या भागधारक व्यक्तीला क्रियाशील सभासद म्हणतात. नियमित किंवा क्रियाशील सभासदाबरोबर ज्या व्यक्तीने संयुक्तपणे भागधारणा केलेली असेल त्या व्यक्तीला सहयोगी सभासद म्हणतात. दुसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. भाग प्रमाणपत्रावर द्वितीय क्रमांकावर सहयोगी सभासदाचे नाव असते. तिसरा मुद्दा आहे फरकाचा मतदानाचा अधिकार. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या सभांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असतो. नियमित सभासदाच्या अनुपस्थितीत सहयोगी सभासदाला संस्थेच्या सभांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असतो. चौथा मुद्दा आहे व्यवस्थापनात सहभाग. क्रियाशील सभासदास संस्थेच्या निवडणुकात सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. सहयोगी सभासदास संस्थेच्या निवडणुकात सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार नसतो. चौथा आहे फरक. एका भागात अध्यक्ष आणि दुसऱ्या भागामध्ये सचिव किंवा चिटणीस. अर्थ. व्यवस्थापन समितीचे सभासद आपल्यापैकी ज्येष्ठ सदस्याची संस्थेचा अध्यक्ष म्हणून निवड करतात. सहकारी संस्था कायद्यानुसार करावयाची प्रशासकीय व कार्यालयीन कार्ये पार पाडण्यासाठी व्यवस्थापन समितीद्वारा नियुक्त व्यक्तीला सचिव किंवा चिटणीस म्हणतात. दुसरा मुद्दा आहे स्वरूप. अध्यक्षपद हे मानद असते. अध्यक्ष हा सर्वसाधारण सभेचा आणि व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. लहान आकाराच्या सहकारी संस्थेत सचिवपद मानद असते, तरी मोठ्या आकाराच्या संस्थेत सचिव हा अर्धवेळ किंवा पूर्णवेळ पगारी सेवक असतो. तिसरा मुद्दा आहे फरकाचा प्रमुख कार्य. सर्व सभा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली व नियंत्रणाखाली पार पडतात. त्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. संस्थेची प्रशासकीय कार्ये सचिवाच्या देखरेखीखाली होतात. संस्थेचा पत्रव्यवहार करणे ही त्याची जबाबदारी असते. चौथा मुद्दा आहे कार्यकाल. सहकारी कायद्यानुसार अध्यक्षाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. सचिवाची नेमणूक व्यवस्थापन समितीद्वारा करण्यात येते. सचिवाचा कार्यकाल निश्चित नसतो. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा. 1. सभासदांचे प्रकार. 2. सभासदत्व रद्द होण्याची कारणे. 3. अध्यक्षांचे अधिकार. 4. सभासदांची पात्रता. 5. आदर्श सचिवाचे गुण आणि 6. सचिवाची कार्ये. टिपा लिहा. आपण पाहूया. पहिली टिपा आहे सभासदांचे प्रकार. आता उत्तर लिहायचं. सहकारी संस्थांच्या सभासदांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. क्रियाशील सभासद. सभासदाच्या अटी पूर्ण करणाऱ्या, संस्थेच्या कारभारात भाग घेणाऱ्या आणि संस्थांद्वारा उपलब्ध केल्या जाणाऱ्या सेवा व साधनांचा किमान उपयोग करणाऱ्या व्यक्तींना क्रियाशील सभासद म्हणतात. त्यांना उपविधीत नमूद करण्यात आलेले सर्व अधिकार मिळतात. दुसरा प्रकार आहे अक्रियाशील सभासद. लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत अधिमंडळाच्या वार्षिक सभांना उपस्थित न राहणाऱ्या आणि संस्थांद्वारा उपलब्ध केल्या जाणाऱ्या सेवा व साधनांचा उपयोग न करणाऱ्या व्यक्तीचे निष्क्रिय किंवा अक्रियाशील सभासद असे वर्गीकरण करण्यात येते. सभासदत्वाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अक्रियाशील व्यक्तीचे सभासदत्व रद्द होऊ शकते. तिसरा प्रकार आहे सहयोगी सभासद. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती संयुक्तपणे सभासदत्वासाठी अर्ज करतात आणि भाग खरेदी करतात, त्यातील ज्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असते त्यास सहयोगी सभासद म्हणतात. 4. नाममात्र सभासद. संस्थेच्या वस्तू किंवा सेवा घेण्याच्या उद्देशाने ज्या व्यक्ती भाग भांडवलाची खरेदी करण्याऐवजी केवळ प्रवेश शुल्क भरतात त्या नाममात्र सभासद समजल्या जातात. दुसरी टिपा आहे सभासदत्व रद्द होण्याची कारणे. सभासदत्व रद्द होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सभासदाचा मृत्यू. सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे सभासदत्व आपोआपच संपुष्टात येते. 2. सभासदत्वाचा राजीनामा. ज्या सभासदाने सभासदत्वाचा राजीनामा दिला असेल आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने स्वीकारला असेल त्यावेळी सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. 3. भाग हस्तांतरण.
सहकारी संस्थेत ज्या सदस्याने अन्य व्यक्तीकडे आपल्या भागांचे हस्तांतरण केले असेल त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. 4. कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. ज्या सभासदाने संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायमस्वरूपी वास्तव्याचा निर्णय घेतला असेल त्याचे सभासदत्व आपोआपच संपुष्टात येते. 5. संस्थेचे विसर्जन. संस्थेचे विसर्जन झाल्यानंतर सभासदत्व आपोआपच लोप पावते. 6. हकालपट्टी. जो सभासद नियमांचे पालन करीत नसेल आणि ज्याचे वर्तन संस्थेच्या हिताला व प्रतिष्ठेला बाधा आणत असेल त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत 2/3 बहुमताने घेतला जातो. तिसरी टिपा आहे अध्यक्षाचे अधिकार. पहिला अधिकार दैनंदिन कामकाज. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या नियमानुसार पार पाडण्यासाठी निर्णय घेण्याचा आणि आदेश घेण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार त्यास असतो. 2. संस्थेचे हिशेब. संस्थेच्या हिशेब पुस्तकांवर व त्यातील नोंदींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्यांची तपासणी करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. 3. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या आणि आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असतो. चौथा अधिकार सभांबाबतचे अधिकार. संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा व संस्थेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार असतो. सभेतील वक्त्यांच्या भाषणाचा क्रम ठरवणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबवणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकारही त्यास असतात. 5. निर्णायक मत देणे. सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. चौथी टिपा आहे सभासदांच्या पात्रता अटी. उत्तर. पुढील पात्रता असणाऱ्या व्यक्तींना सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकते. 1. सज्ञान व्यक्ती. कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. त्या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. 2. कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. 3. विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी हे सभासदत्वास पात्र असतो. या व्यतिरिक्त नोंदणीकृत संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संस्थांना सभासदत्व मिळू शकते. 5वी टिपा आहे आदर्श सचिवाचे गुण. पहिला गुण प्रभावी व्यक्तिमत्व. सहकारी संस्थेच्या सर्व घटकांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी असावे. 2. कल्पकता. सहकारी संस्थेची कार्ये कार्यक्षमरित्या आणि काटकसरीने व्हावीत यासाठी सचिवाकडे कल्पकता असावी. आपले विचार ठामपणे मांडण्याची व इतरांना पटवून देण्याची क्षमता त्याच्यात असावी. 3. संभाषण कौशल्य. संस्थेच्या कारभाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिवाकडे संभाषण कौशल्य म्हणजेच आपली भूमिका इतरांना समजावून देण्याची क्षमता असणे आवश्यक असते. क्रमांक 4. व्यावसायिक बाबींचे ज्ञान. सहकारी संस्था ज्या प्रकारचे व्यावसायिक उपक्रम हाती घेते त्यासंबंधीचे आवश्यक ज्ञान त्याच्याकडे असावे. 5. कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्था कायदा व अधिनियम आणि संस्थेच्या उपविधीच्या चौकटीत राहून त्याने काम करायचे असते. तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी निगडित असलेल्या आयकर कायदा
माहितीचा अधिकार कायदा इत्यादींचे ज्ञान त्यास असेल तरच तो कार्यक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडू शकेल. 6. व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य. संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने त्यास व्यवस्थापन शास्त्रातील विविध बाबींची परिपूर्ण माहिती असणे आणि त्यांची कार्यवाही करण्याचे कौशल्य असणे अपेक्षित आहे. 6वी टीप आहे सचिवाची कार्ये. आता तिची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये आहेत. त्यातलं पहिलं आहे प्रशासकीय कार्ये. 1. कार्यालयीन प्रशासन आणि कार्यालयीन कामकाजावर देखरेख ठेवणे हे सचिवाचे प्रमुख कार्य असते. कार्यालयीन कामकाजाचे नियोजन, नियंत्रण आणि समन्वय राखणे. 2. संस्थेचा पत्रव्यवहार, रोखीचे व बँकेचे व्यवहार, संस्थेचे जमा व खर्चाचे व्यवहार करणे. हिशेब पुस्तके, कागदपत्रे व दस्तऐवज त्याच्या ताब्यात असतात. 2. हिशेब विषयक कार्ये. 1. सहकारी कायद्यानुसार जी वैधानिक हिशेब पुस्तके संस्थेने ठेवणे आवश्यक असते त्यात वेळच्या वेळी नोंदी केल्या जातात की नाही याची दक्षता सचिव घेतो. 2. सहकारी संस्थेचे राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम दिल्याची नोंद इत्यादी संबंधीची कागदपत्रे त्याच्या ताब्यात असतात. 3. तो संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेच्या अंतर्गत आणि वैधानिक हिशेब तपासनिसाकडून तो ते तपासून घेतो. वैधानिक हिशेब तपासनिसाचा अहवाल तो वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सादर करतो. 3. कायद्यातील तरतुदींची पूर्तता. 1. सहकारी कायद्यानुसार आवश्यक ती वैधानिक पुस्तके सचिव तयार करतो आणि हिशेब तपासनिसाच्या वेळी ती उपलब्ध करून देतो. 2. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, दोष दुरुस्ती व अन्य अहवाल व अन्य माहिती निबंधकाकडे सादर करतो. संस्थेच्या पोटनियम दुरुस्तीचे प्रस्ताव तो निबंधकाकडे सादर करतो. क्रमांक 4. सभाविषयक कार्ये. 1. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समिती आणि सभासदांच्या सभांचे नियमितपणे आयोजन करणे. संबंधिताकडे निर्धारित वेळेत सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, कागदपत्र पाठवणे. 2. सभा सुरू होताच आवश्यक गणसंख्या आहे किंवा नाही हे पाहणे. संस्थेचे विविध अहवाल सादर करणे. अध्यक्षाला सहाय्य करणे. सभेतील कामकाजाची टिपणे घेणे आणि त्यावर आधारित इतिवृत्त तयार करणे. 5. सभासद विषयक कार्ये. सचिव सभासदांना माहिती पुरवतो, त्याच्या पत्रांना उत्तरे देतो, भाग हस्तांतरणार्थ अर्ज स्वीकारतो आणि ते व्यवस्थापन समितीपुढे सादर करतो. 6. व्यवस्थापन समिती विषयक कार्ये. 1. व्यवस्थापन समितीचा प्रतिनिधी म्हणून संस्थेचे कामकाज पाहणे, व्यवस्थापन समितीच्या सभांना उपस्थित राहणे आणि त्याची माहिती समितीस देणे, निर्णय प्रक्रियेला सहाय्य करणे. 2. व्यवस्थापन समितीच्या निर्णयांची कार्यवाही करणे. प्रश्न 6. कारणे लिहा. 1. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. 2. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. 3. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. 4. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. 5. अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीमधून केली जाते. 6. सचिवाच्या अंगी अनेक गुण असतात. 7. सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान आवश्यक असते. 8. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. आपण कारणे लिहूया. क्रमांक 1. क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. उत्तर. क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्याची कारणे पुढील प्रमाणे. 1. प्रवर्तक सभासद सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना करतात. 2. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना प्राप्त करण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत व कामकाजात भाग घेण्याचा, अनियमित पद्धतीने काम करणाऱ्या संचालकांच्या वर्तनाबद्दल आणि संस्थेची चौकशी व्हावी यासाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार असतो. 3. व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार त्यांना असतो. 4. सर्वसामान्य सभेकडून व्यवस्थापन समितीला अधिकार प्राप्त होतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे धोरण निर्धारित करण्यात येते. त्या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थापन समिती करते. व्यवस्थापन समिती प्रत्येक निर्णय व कृतीसाठी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत जबाबदार असते.
दुसरं कारण लिहा. क्रियाशील सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो. उत्तर. क्रियाशील सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. नियमित सभासद हा सहकारी संस्थेचा भागधारक असतो. 2. भागधारक सभासद सहकारी संस्थेचे मालक असतात, मात्र संस्थेच्या दैनंदिन कामकाजात व्यावहारिक अडचणीमुळे ते सहभागी होत नाहीत. 3. संस्थेचे संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. 4. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो. त्यानुसार मतदानाद्वारे सभासद संचालकांची निवड करतात. 5. नियमित सभासद हे सहकारी संस्थेचे भागधारक सभासद असल्याने त्यांना संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदानाचा अधिकार असतो. क्रमांक 3चं कारण लिहा. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. उत्तर. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाही कार्यप्रणालीनुसार होत असतो. 2. सभासदांच्या सर्वसाधारण सभेत आणि व्यवस्थापन समितीत कोणत्याही प्रस्तावाची चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यासाठी मतदान घेतले जाते. 3. बहुमतानुसार प्रस्ताव संमत होत असतो किंवा फेटाळला जातो. 4. मात्र विशिष्ट प्रस्तावावरील मतदानात अनुकूल आणि प्रतिकूल मतांची समान विभागणी होण्याची शक्यता नेहमीच असते. 5. अशा वेळी निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगाचे निवारण अध्यक्षाच्या निर्णायक मताद्वारे होत असते, म्हणून अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. 4. कारणे लिहामध्ये सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. उत्तर. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांचा कारभार लोकशाहीच्या कार्यप्रणालीनुसार होत असतो. 2. सहकारी संस्थांचे भागधारक नियमित सभासदांना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. 3. मात्र सभासदांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक सभासदाने दैनंदिन कारभारात सहभागी होणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. 4. प्रातिनिधिक लोकशाहीत मतदार हे लोकप्रतिनिधींची निवड करतात आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्याकडे प्रदान करतात. 5. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सभासद व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाकडे सोपवतात. कारणे लिहा. 5वं कारण. अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते. उत्तर. अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीतून केली जाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येते. 2. व्यवस्थापन समिती तिच्या पहिल्या सभेत आपल्यापैकी सर्वात ज्येष्ठ सभासदाची अध्यक्षपदी निवड करते. 3. संस्थेच्या या सर्वोच्च पदाधिकाऱ्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याने त्याच्या निवडीत राजकारण येणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. 4. सर्वसामान्य सभेकडून अध्यक्षाची निवड होणार असेल आणि त्यासाठी जर निवडणूक घ्यावी लागणार असेल तर या अधिकारपदाची प्रतिष्ठा कमी होण्याचा धोका उद्भवतो. 5. ती परिस्थिती टाळण्यासाठी अध्यक्षाची अप्रत्यक्षरित्या म्हणजेच व्यवस्थापन समितीद्वारा निवड करण्यात येते. 6. कारणे लिहा. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. उत्तर. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सचिवाकडे असते. दैनंदिन कारभाराविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते. 2. सचिव हा शिक्षित आणि प्रशिक्षित असेल तर तो आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकेल. क्रमांक 3. सहकार खात्याच्या शासकीय यंत्रणा आणि निबंधकाशी तो संस्थेतर्फे पत्रव्यवहार करीत असतो, म्हणून सहकारविषयक कायदे व अधिनियमांचे ज्ञान त्यास असणे अपेक्षित असते. 4. त्याच्याकडे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य असणे आवश्यक असते. 5. सभेची तयारी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तो तयार करतो. सभेची कार्यक्रम पत्रिका तो तयार करतो. संस्थेचे विविध अहवाल तो तयार करतो. प्रत्येक सभेस उपस्थित राहून तो सभासदांच्या शंकांचे निरसन करतो आणि सभेचे इतिवृत्त तयार करतो. 7वं कारणे लिहा. सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते. उत्तर. सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थेचा कारभार सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार व नियमानुसार होणे अपेक्षित असते. 2. सचिव सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभांविषयी वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. 3. सहकार खात्याच्या आदेशांची पूर्तता त्याने करावयाची असते.
4. संस्थेविषयक सांख्यिकी व अन्य माहिती सहकार निबंधकाला देणे ही त्याची जबाबदारी असते. 5. अंकेक्षण अहवालात नोंदवण्यात आलेल्या दोषांचे निवारण करणारा दोषदुरुस्ती अहवाल त्यानेच तयार करावयाचा असतो. 8. शेवटचं कारणे लिहा. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. उत्तर. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो, ज्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संचालक मंडळ अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सचिवाची नेमणूक करतात. 2. संस्थेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाते. तो संचालक मंडळ आणि सभासदांच्या सभांची कार्यक्रम पत्रिका तयार करणे, आवश्यक कागदपत्र तयार करणे, सभेची सूचना संबंधितांना देणे आणि सभेचे इतिवृत्त लिहिणे या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडतो. 4. संस्थेचा पत्रव्यवहार करणे, संचालक मंडळ व सभासदांच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कार्यवाही करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडतो. 5. सभासद, संचालक मंडळ आणि शासकीय यंत्रणा या सहकारी व्यवस्थेतील तो सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. प्रत्येक व्यावसायिक संघटनेसाठी सचिव हा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 1 वरील प्रश्न क्रमांक 4, 5, 6 या 3 प्रश्नांची उत्तरं भाग 2 मध्ये पाहिली. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग 3 मध्ये प्रश्न क्रमांक 7 आणि 8 यावरील प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत, त्यामुळे पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.